न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। रायगडावर 6 जून रोजी 352वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा, यंदा गर्दीचा नवा विक्रम होण्याची शक्यता। कशिडी भुयारी मार्गामध्ये वीज पुरवठा सुरू। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसाठी महाराष्ट्रातील पहिलं विश्रामगृह। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी खेड मनसेचं प्रांत आणि तहसीलदारांना निवेदन। विक्रम मिनी डोअर स्टँडवरील नगरपालिकेची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न, खासदार धैर्यशील पाटील। स्वप्न पहा, मेहनत करा आणि ध्येय गाठा हे सूत्र सत्यात उतरवणारी रोटरीची विद्यार्थिनी वेदांती कदम सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट। रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथील दैवज्ञ भवन येथे सामाजिक सलोखा समितीची बैठक संपन्न। सविस्तर वृत्त। 6 जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे 352वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होत असतात। या शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी रायगडावर प्रशासनामार्फत जय्यत तयारी चालू आहे। मागील वर्षी शासकीय आकडेवारीनुसार 4 लाखाच्या वर शिवभक्तांनी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली। त्याच धर्तीवर यंदा शिवभक्त रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला दाखल होणार असले तरी चालू वर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीने केलेल्या आव्हानानुसार यंदा गर्दीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे। किल्ले रायगड आणि परिसरामध्ये सुमारे 2000 पोलिसांसह 700 कर्मचारी आणि हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक काम करणार आहेत। रायगड जिल्ह्यात पहिल्या महिला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून दाखल झालेल्या आचल दलाल यांनी पदभार स्वीकारताच रायगड किल्ल्याचा दौरा करून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोणत्या उपाययोजना करता येतील आणि मागील वर्षी राहिलेल्या त्रुटींबाबत आढावा घेतला। गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पाण्याच्या टँकरचे देखील नियोजन करण्यात आले। वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोंझर आणि पाचाड येथे सुविधा करण्यात आली। या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहनं पार्क केल्यानंतर एसटीनं रायगडकडे त्यांना सोडण्यात येणार आहे। महाड एसटी आगाराकडून याकरता एसटी बसेस मागवण्यात आल्यात। आरोग्य विभागाचं पथक देखील तैनात करण्यात आलंय। चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केली जाणार आहेत। रायगड पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सदर चित्रफितीद्वारे सादर करण्यात आलेली आहे। किल्ले रायगड येथे येण्याचे मार्ग क्रमांक 1 कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड या मार्गे कोंझर। सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था ही कोंझर पार्किंग क्रमांक 1, कोंझर पार्किंग क्रमांक 2 आणि वाळसुरे पार्किंग क्रमांक 3 येथे करण्यात आलेली आहे। मार्ग क्रमांक 2 मुंबई, पेण, कोलाड, माणगाव, ढालगर फाटा मार्गे कवळीचा माळ, तसेच पुणे, ताम्हाणी घाट, निजामपूर मार्गे कवळीचा माळ। सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे। शिवभक्तांकरिता पार्किंग ठिकाण ते वाय पॉइंट पर्यंत मोफत एसटी बसची सुविधा करण्यात आलेली आहे। त्यापुढे वाय पॉइंट ते किल्ले रायगडच्या पायथ्यापर्यंत अंदाजे 300 मीटर अंतरचा प्रवास हा शिवभक्तांनी पायी करावा। पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांची काळजी घेण्याकरता पोलीस प्रशासनातर्फे योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। तसेच पार्किंग ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय, मेडिकल सेवा आणि लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे। किल्ले रायगडावर चढण्याचे आणि उतरण्याचे मार्ग। पायथ्यापासून ते किल्ले रायगडावर जाणारे 3 मार्ग आहेत। 1 चित्त दरवाजा, 2 नाणे दरवाजा आणि 3 रायगड रोपवे। किल्ल्यावर प्रवेशासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा।
गनिमांस किल्ल्यांमध्ये सहजासहजी प्रवेश करता येऊ नये याकरिता दरवाजाची रचना निमुळती बनविण्यात आली. साधारण 4 वर्षापूर्वी गडावर प्रवेश करणारे आणि गडावरून उतरणारे शिवभक्त एकत्र येऊन प्रचंड गर्दी होऊन महादरवाजा बंद झाला होता. सदरवेळी पोलीस प्रशासन आणि शिवस्वयंसेवकांच्या मदतीने होणारी दुर्घटना टळली. पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जसे शिवभक्तांनी वाहने ही पार्किंग स्थळावरच लावावी, रोडवर किंवा इतरत्र वाहनांचं पार्किंग करू नये. शिवभक्तांनी गड चढताना तसंच उतरताना शिस्तबद्धता पाळावी. गडावर चढताना अगर उतरताना पायऱ्यांचाच वापर करावा. वाळसुरे खिंड, हिरकणी बुरुज, नेसणीची गुहावाट, बाजारपेठच्या मागील जुनी वाट किंवा इतर अवघड मार्गाचा वापर करू नये. किल्ले रायगडावरील बुरुज, टकमक टोक किंवा प्रखर कडा असलेले ठिकाणांजवळ जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ बनवण्याचे टाळावे. शिवभक्तांच्या सेवेकरिता जवळपास 1600 पोलीस अत्याधुनिक साधन सामग्रीसह तैनात करण्यात आले आहेत. शिवभक्तांच्या सुविधेसाठी किल्ल्यावर तसेच पाचाड नाका येथे पोलीस मदत केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. सर्व शिवभक्तांना रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्गावरील विद्युत प्रकाशझोत आणि व्हेंटिलेशनसाठीचे पंखे वीज पुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे सध्या पूर्ण क्षमतेने दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले. कशेडी घाटातील भुयारी मार्गातील वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल, पळसपे ते कातळी भोगावच्या भुयारी मार्गापर्यंत दौरा केला. यावेळी रिलायन्स इन्फ्राचे पोट ठेकेदार एसडीपीएल कंपनीनंच भुयारी मार्गातील विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यामुळे शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणाकडे स्वतः पाठपुरावा केला आणि दोन्ही भुयारांतर्गत विद्युत प्रकाशझोत आणि वायू विजनासाठीचे 10 एक्झॉस्ट फॅन्स रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या नातेवाईकांसाठी विश्रामगृह या सुविधेचं लोकार्पण नुकतंच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. रुग्णांप्रमाणेच त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांचं दुःख, त्रास आणि अनिश्चितता लक्षात घेऊन ही सुविधा पुरवण्यात आली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची काळजी घेताना नातेवाईक अनेक अडचणींना सामोरे जात असतात. यात राहण्याची गैरसोय ही सर्वात महत्त्वाची असते. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातील पहिलं नातेवाईकांसाठीचं विश्रामगृह रत्नागिरी येथे उभारण्यात आलंय. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असे पालकमंत्री उदय सामंत उद्घाटन प्रसंगी म्हणाले. हे विश्रामगृह केवळ निवासासाठी नाही तर नातेवाईकांना मानसिक आधार देणारं, एक धीर देणारं ठिकाण ठरेल. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीचा आणि सुरक्षित आधार मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, विश्रामगृहात स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन, बसण्याच्या आणि झोपण्याच्या सोयी या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये करण्यात आलाय. यामुळे नातेवाईकांना आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरात परगावहून आले असताना मोठा दिलासा मिळेल. या कार्यक्रमाला माजी आमदार राजन साळवी, वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख सचिन सावंत यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कोकणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी नुकतंच आपल्या सहकाऱ्यांसह येथील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिले. सलगच्या पावसामुळे जून महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये पेरण्या झाल्या नाहीत.
धूळ वाफेवरच्या पेरण्या ह्या तात्काळ रुजवा होऊन वाफे तयार होतात, परंतु बदलत्या हवामानामुळे सर्व शेती पाण्याखाली गेल्याने आता शेतीच्या पेरण्या आणि उगवणाऱ्या वाफे आणि होणारं उत्पन्न हे कमी प्रमाणात होणार आहे। तरी आपण शासन दरबारी होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव आपल्या हातून शासन दरबारी सादर करावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली। अन्यथा कोकणाला कोणीच वाली नाही हे आम्ही गृहीत धरून सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असंही निवेदनात नमूद करण्यात आले। यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नांदगावकर, मनोज दांडेकर, केदार वंजू, अक्षय जांभूळकर, रोहित भुवड, सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पेण शहरातील एसटी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगवर पेण नगर परिषदेने मंगळवारी 3 जून रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचं नियोजन केलं होतं। यावेळी पेण विक्रम मिनीडोअर संघटनेच्या पाठी खासदार धैर्यशील पाटील, खासदार रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, अध्यक्ष कल्पेश पाटील, नंदा म्हात्रे, मंगेश दळवी ठामपणे उभे असल्याने विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंग बाबत पेण नगर परिषदेने घेतलेला पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचं जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं। तसेच खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण विक्रम मिनीडोअर संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनीडोअर स्टँडवरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी यावेळी उपस्थित खासदार धैर्यशील पाटील, विक्रम मिनीडोअर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक यांची बाजू ऐकून घेऊन पोलीस बंदोबस्तात होणारी कारवाईला स्थगिती दिली। अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोयनाड पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या उपस्थितीत पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता। मला जे काही आतापर्यंत जे काही माझ्या कानी आलेलं आहे, जे विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत। आजचा दिवस या ठिकाणी कायद्याचा आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली आहे, एवढाच आजचा अर्थ आहे। कारवाई आहे ती काही कारणांमुळे, फोर्सच्या कारणांमुळे किंवा याच्यामुळे स्थगित झालेली आहे। ही कारवाई संपलेली नाहीये। आमदार माननीय रविशेठ पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण कुठेतरी याच्याबाबत काय तो फायनल ठोस डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा, त्याप्रमाणे कळवावं, त्यानंतर पुढील कारवाई बाबत म्हणजे विचार करण्यात एवढा आजच्या बैठकीत आणि याच्यात ठरलेला आहे। आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची माजी विद्यार्थिनी वेदांती चंद्रशेखर कदम हिने सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवून रोटरी स्कूलचं नाव चमकवलं आहे। शाळेतील वयात पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी केलेली सातत्यपूर्ण मेहनत याचं उदाहरण म्हणजे रोटरी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी वेदांती कदम। वेदांतीनं आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट म्हणून कार्य करण्याचा मान मिळवलाय। ही रोटरी स्कूलसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे। वेदांती कदम हिच्या या मोठ्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचं अभिनंदन करून तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तालुक्यातील अस्तांसारख्या दुर्गम भागातील सीमा मोरे हिनं हलाखीच्या परिस्थितीवर मात करत 12वी परीक्षेत 71% गुण प्राप्त केले। परिस्थिती अभावी तिला पुढील शिक्षण घेता येणार नव्हतं।
ही बाब समजताच लायन्स क्लब माजी अध्यक्ष रोहन विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणाचा भार उचललाय। महाविद्यालयाचं शुल्क भरून शैक्षणिक साहित्य देखील तिच्याकडे सुपूर्द करण्यात आलं। सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उपक्रम राबवला जात आहे। त्यानुसार ICS महाविद्यालयात वाणिज्य शाखेत तिचा प्रवेश निश्चित करण्यात आलाय। शिक्षण होईपर्यंत तिला सर्वतोपरी आर्थिक मदतीचा हात दिला जाणार आहे। लायन्स क्लबचे जितेंद्र भिलारे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी लायन्सचे डॉक्टर विक्रांत पाटील, अविनाश दळवी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष पंकजबाई शहा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे आज दिनांक 4 जून 2025 रोजी निराधारांना आधार या उपक्रमाअंतर्गत महिलांना महिनाभराचं जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं। यामध्ये ऐनवरे येथील कांता चंद्रकांत जाधव, कुंभाराळी खेड येथील सुनीता रघुनाथ खेडेकर आणि खेड कासाराळी येथील उज्ज्वला दांडेकर या महिलांना जिन्नस देण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय जाधव, लायन महेंद्र शिरगावकर, परेश चिखले, प्रियेश शहा, अविनाश दळवी, संदीप मोरे, डॉक्टर विक्रांत पाटील, सागर अंजरलेकर आदी सदस्य उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स मेंबर श्री पंकजबाई शहा यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 4 जून 2025 रोजी निराधारांना आधार या उपक्रमांतर्गत महिलांना 1 महिन्याचा जिन्नस असे साहित्य देण्यात आले आहे। मंत्रालय येथे मंत्रेय प्लॉट्स अँड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड ग्रुप ऑफ कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचं संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट टाइमलाईन देऊन पुढील 8 महिन्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले। तसेच संस्थेच्या मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेबाबत सखोल आढावा घेतला। या बैठकीत आमदार श्री किशोर आप्पा पाटील आणि संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते। 3 जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बगाटे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथील दैवज्ञ भवन येथे सामाजिक सलोखा समितीची बैठक घेतली। या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे आणि शहर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या सन्माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीला महिला आणि बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी उपस्थित राहून राज्य महिला आयोगाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। महिलांच्या सक्षमीकरणासाठी, न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि सुरक्षित समावेशक महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। या बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, बाल हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा, आमदार श्रीमती चित्राताई वाघ, श्रीमती शीतलताई म्हात्रे तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांसह महिला आयोगाचे अधिकारी उपस्थित होते। पुणे विमानतळावर उमेद सावित्री या महिला बचत गटाच्या पहिल्या विक्री दालनाचं उद्घाटन केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं। महाराष्ट्रातील महिला बचत गटांसाठी विमानतळावर सुरू झालेली ही पहिलीच संधी आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या उमेद स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट विक्रीचा मंच मिळालाय।
या उपक्रमामुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण तर होणारच, पण त्यांच्या कला कौशल्याला जागतिक बाजारपेठ मिळणार आहे। या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय भरतशेठ गोगावले, राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम, उमेद सावित्री बचत गटाच्या महिला आणि इतर मान्यवर उपस्थित होते। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार समारंभाला राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम उपस्थित होते। या सोहळ्यात महाआवास अभियान गौरव गाथा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निवडक 5 लाभार्थ्यांना घराच्या चाव्यांचं प्रतिकात्मक वाटप करण्यात आलं। तसेच अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला। कोकण विभागानं या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। याचा विशेष अभिमान वाटतो आणि हा कार्यक्रम म्हणजे केवळ पुरस्कार समारंभ नव्हे, तर घर नसणाऱ्यांसाठी सरकारचा ठोस शब्द आणि सामाजिक उत्तरदायित्वाची साक्ष आहे। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।